आता फक्त नवनीत ह्याच्यामध्ये आपण प्रश्नाचा सिक्वेन्स वाक्यांचा ह्याच्यामध्ये आता असं करूया म्हणजे लक्षात येईल हां. की भाषण कला म्हटलं की राजकीय क्षेत्र आलं असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की राजकीय क्षेत्र म्हटलं की भाषण करणं आलंच. आलंच. आपण ह्या अर्थाने घेऊया. आता त्याचं कारण सांगतो की अनेक जण म्हणतात की माणसाचं कर्तृत्व पाहिजे, बोलण्याची काय गरज आहे किंवा काय. पण एखाद्याकडे कर्तृत्व असलं तरी माझं हे कर्तृत्व आहे, मी असं असं गाजवलंय ते सांगायला तर त्याला बोलावं लागेल. नक्कीच, नक्कीच. सांगावं लागेल. म्हणजे तुम्ही स्वातंत्र्य संग्रामापासूनचा जर काळ आठवला, तर सर्वसामान्य जनतेने स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घ्यावा यासाठी त्या काळातल्या अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांना तसं आवाहन केलं आणि मग आपण पाहिलं की लोक मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये सहभागी होत गेले. अर्थात ते आवाहन करणाऱ्या लोकांचं स्वतःचं कॅलिबर सुद्धा तेवढं ताकदीचं होतं, त्याचा प्रभाव पडला. तोही भाग तितकाच महत्वाचा आहे. त्यानंतरचा आपण जर मागच्या एक 75 वर्षाचा 80 वर्षाचा काळ पाहिला भारतीय स्वातंत्र्यानंतरचा, तर असं लक्षात येईल की राजकारणामधल्या अनेक मंडळींनी आपली राजकीय कारकीर्द करताना या वक्तृत्वाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर दीर्घकाळ राज्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याचा वापर करून सत्ता मिळवण्यामध्ये सुद्धा यश मिळवलेलं आहे.